नमस्कार मंडळी. चला तर आज आपल्याला बनवायचा आहे अंडा मसाला. आणि लास्ट जे आपण व्हिडिओ केला तो आपण केला होता. आपण एका जे काही टेकडीवरती आपण गेलतो तो आपण व्हिडिओ केला होता. त्याच्यानंतर आज आपले योग आलेला आहे आपले व्हिडिओ करण्यासाठी. जर तर आज आपण करणार आहे अंडा मसाला. त्यासाठी काय काय लागतंय, इथं आपण 3 छोटे छोटे कांदे घेतले, 2-3 पाकळ्या लसूण घेतलंय. हे थोडं आपण अद्रक घेतलंय, अद्रक थोडं घेतलं कारण मला अद्रक जास्त आवडत नाही, त्यामुळे थोडंच अद्रक घेतलंय. 3 मिरच्या. तुम्हाला जर जास्त तिखट आवडायचं असेल तर तुम्ही यामध्ये 2-4 मिरच्या तुम्ही ॲड करू शकता, काही विषय नाही. इथं आपण थोडं कोथिंबीर घेतली आहे, थोडे आपण घेतलंय कढीपत्ता आणि थोडं टोमॅटो घेतले. एकच टोमॅटो घेतले, जास्त टोमॅटो घेतले नाही कारण जर जास्त टोमॅटो घेतला तर थोडी आंबट आंबट होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे आपण एकच टोमॅटो घेतले. सगळं आपलं कापून झालेलं आहे. आता फक्त आपलं एकच काम करायचं आहे, हे जे आपण जे कापलेलं आहे सगळं टोमॅटो वगैरे कांदा वगैरे, तर याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे. चला, जास्त वेळ नाही आता, आपण याची लगेच पेस्ट तयार करू. हे आपलं टाकून झाले. आता त्याला बिंबू जरा मिक्सर मध्ये. ये ज़रा अभी थोड़ा मैटर हो गया है। अभी ये ज़रा बड़ा भांडा है ना, इसके लिए यहाँ पे बारीक नहीं हो रहा है। अभी छोटा भांडा लिया हमने अभी, ये ऐसा ये नहीं हो रहा है ना अभी, क्या करेंगे. त्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण वळूया पुढच्या स्टेपकडे. तर आपण बनवूया आता. आता पहिले आपण जरा गॅस पेटू जरा चला अभी चला तेल टाकलंय. आता सगळ्यात पहिले आपल्याला टाकायचे जिरे. थोडीशी जिरे टाकूया. नाही थांबा, शहाजिरे. आणि काय ते काळ काय ते डांबराची गोळी काय. उठ रहा है हात पे तेल. जिरे टाकायचेत का, हे थोडेसे जिरे. गॅस जरा कमी करतो कारण सगळं तेल उडायला लागलं. तेल उडते. आता ही पेस्ट टाकायची ना आपल्याला. धर टाक मग. आता पेस्ट डालने का तुम तुम्हारे घर पे ये ऐसा कर सकते हो, मिक्सर में बारीक करके ऐसा डालने का और खाने का, भात सोबत खाने का, चपाती सोबत खाने का, तुमको जैसा अच्छा लगता है वैसा खाने का. अशी जरा एक 5 मिनटं हे जे शिजूस तो बरोबर नाही का, याचं जे जे रंग आहे तर थोडासा चेंज होऊपर्यंत आपले अशीच गरम होऊ द्यायची, ठेवायची. अशी ठेवायची म्हणजे परतवायची थोडक्यात. याचा पक्का के लेने का. याची जोपर्यंत जे काय कलर आहे तो थोडा चेंज होत नाही, असा गोल्डन ब्राऊन सारखा, तोपर्यंत राहून द्यायची. अशी थोडी परतून घ्यायची. नमस्कार मित्रांनो. आता हे आपलं थोडंसं हे आता झाले, शिजून झाले. त्यानंतर वेळ येते आपल्याला मसाले टाकायचे. सगळ्यात पहिले आपण टाकू ही थोडीशी हळद. ही हळद टाकायची थोडीशी आपली 1.5 चमचा. त्यानंतर लाल मिरची पावडर. जर तुम्हाला जास्त तिखट आवडायचं तुम्ही जास्त तिखट टाकू शकता, कमी आवडायचं कमी टाकायचं, पण टाकायचं जेणेकरून त्याचा चव चांगली येते. ही आहे धने पावडर 1.5 चमचा. हे टाकल्यानंतर आपल्याला थोडा टेस्टसाठी आपल्याला थोडा गरम मसाला टाकायचा. आपल्याला गरम मसाला नाही, सॉरी, कांदा लसूण मसाला ना, सॉरी, आय एम सॉरी. हा जरा कांदा लसूण मसाला टाकूया जरा. हे कांदा लसूण मसाला थोडा टाकायचा आपल्याला. ओके, थोडासा कांदा लसूण मसाला टाकल्यानंतर मग आपण पण दाखवतो तिकडे बोलताना तू फक्त ते नको दाखव त्यांना मी पण कळलं पाहिजे ना, मी हाय कोणतरी ते मागं बोलणारा की फक्त त्यांना कडे दाखवायची फक्त आपल्याला. हे थोडंसं जरा आता जळू नये म्हणून थोडं त्याला आपण हलवून घेऊ थोडंसं, की कारण आता आपल्याला थोडा वेळ लागतोय मसाला टाकायला. कारण की मी नवीन गडी ना, नवीन गडी नवीन राज्य, त्यामुळे जरा. आणि थोडं टेस्टसाठी आपण या टाकणार आहे चिकन मसाला. थोडासा आपण चिकन मसाला ऍड केलेला आहे.
आणि थोडं जरा रंगासाठी काश्मीरी लाल मिरची टाकूया थोडी, जेणेकरून त्याचा कलर चांगला येतो भाजीला. तिखट नसती, बट तुम्हाला जर नसून आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाकू शकता. आणि थोडासा गरम मसाला टाकूया आपण, लई नाही, कारण मसाले खूप जास्त आले आपल्याकडे. गरम मसाला टाकलेला आहे, ते सगळं आपण आता थोडं साईडला ठेवूया, नंतर ठेवून देऊ ठिकाणी. आणि थोडं पाणी टाकण्याच्या आधी आपण जे पेस्ट तयार केली ते मिक्सरच्या भांड्यात, त्यामध्ये थोडंसं ते खाल्ला गेलेलं असतं, त्यात थोडं पाणी टाकलं होतं. मग आता हे पाणी आपण टाकू शकतो. असं पाणी टाकायचं, थोडं असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. मित्रांनो, जरा एक गोष्ट राहिली जी आयुष्यात महत्वाची आहे जेवणाच्या बाबतीत. तरी मीठ जे आपण टाकलं नव्हतं, विसरलो होतो. थोडंसं आपल्याला मीठ टाकायचंय चवीपुरतं. जास्त मीठ टाकून आता खारट होईल, त्याला तुम्हाला फेकून द्यावं लागेल. त्यामुळं थोडं मीठ टाकलं जरा सध्या आपण, आणि जरा हे थोडंसं मिक्स करून, जेणेकरून मीठ टेस्ट येईल मिठाची, म्हणजे पूर्णपणे. आता आपल्याला काय करायचंय, आपले हे जे अंडी हे आपल्याला काय शॅलो फ्राय करून घ्यायचे. शॅलो फ्राय शिकलो थोडं बस तेवढं. जास्त होईल. हां ठीक आहे. मिरची डाळ जे पावडर. आहे मैंने मीठ, अभी लेंगे थोडासा मिरची पावडर, लेंगे थोडासा. एवढी बस का? हा हो. बस. बस का? हळद. हळद राहायला, हळद महत्वाची आहे जरा. बस का? हां. हळद पण टाकून झालेली आहे सध्या. आता याला आपल्याला चमच्याने थोडं याला फिरून घेऊ, म्हणजे असं जरा स्प्रेड करून घेऊ सगळ्याचं, म्हणजे जेणेकरून याला सगळं ते थोडे शिजले पाहिजे, ते फ्राय झाले पाहिजे प्रॉपर. आपण अंडे टाकू, हे असे शाले, एवढे आपले शाले फ्राय करायचे. ठीक आहे. आता एक एक आपण अंड घेऊ, किंवा दोन दोन घ्या. आपल्या आपण जी ग्रेव्ही केलेली, त्या ग्रेव्हीला पण थोडी उकळी आलेली आहे. अशा पद्धतीने उकळी येऊन द्यायची. त्यानंतर असे हळूच अंडे याच्यात टाकून द्यायचे. हे जे अंडे टाकून द्यायचे, असे हळूच एक 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 टाकून द्यायचे. हे पण टाकायचं. आणि त्याच्यानंतर आपण हे जे थोडंसं तेल आहे, जे चांगलं आहे, वाईट नाही, हे पण टाकून दिलं तरी चालेल. हे असं थोडंसं असं परतून घ्यायचं जरा. थोडंसं गॅस थोडं कमी करून टाकायचं. थांबा कुकर शेट, तुम्ही थांबा. याचं टाकून द्यायचं मस्तपैकी. आणि फक्त एक 2-3 मिनिटं हे थोडं नाही का, थोडं 2 मिनिटं राहून द्या. 2-3 मिनिटं, 2-3 मिनिटं असेच अंडे यामध्ये राहून द्यायचे, जेणेकरून जी आपली ग्रेव्ही पूर्णपणे अंड्याच्या आतमध्ये गेली पाहिजे. त्यामुळे असं 5 मिनिटं राहू द्या. हे कुकरचा काय विषय आहे. अशा पद्धतीने आपली अंडा मसाला ग्रेव्ही तयार झालेली आहे. थोडंसं त्यामध्ये थोडं आपण डिझाईन करू, म्हणजे गार्निशिंग करू. ही कोथिंबीर आहे, अशी आपल्याला टाकायची, अशी थोडी 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 अशी अशी थोडी पसरून टाकायची, जेणेकरून चांगली दिसेल, जरा दिसायला चांगली दिसेल. त्यामुळे आपले असे टाकायचे असते. अशा पद्धतीने आपली अंडा मसाला ग्रेव्ही तयार झालेली आहे. जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि अशी जर तुम्हाला एक साधे एकदम म्हणतात ना एक साध्या भोळ्या पद्धतीने आपण अशी केलेली आहे. नक्की तुम्ही खाऊन बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट करून नक्की सांगा कशी झाली. चला, राम राम, धन्यवाद, जय महाराष्ट्र. कंपेयर करें साडे लेवल ते नी हां